नमस्कार. 2014ला आपल्या भारत देशावरती 55 लाख कोटीचं कर्ज होतं. 2025ला ते 210 लाख कोटीवरती गेलं आहे. 2025ला महाराष्ट्रावरचं कर्ज 9.32 लाख कोटीवरती गेलं आहे आणि हेच कर्ज राज्यावरती 2.5 लाख कोटी होतं. इन्कम टॅक्स कलेक्शन 2014ला जे सर्वसामान्य लोक त्यांचं इन्कम टॅक्स ITR भरतो आपण, तर त्याचं कलेक्शन 2014ला 2.6 लाख कोटी म्हणजे जवळपास 2.5 लाख कोटी होतं. 2024-25ला ते 11.5 लाख कोटी झालं, म्हणजे जवळपास ते 4-5 पटीनं वाढलं. आणि तेच कॉर्पोरेट टॅक्स असतो. 2014ला कॉर्पोरेट टॅक्स जो कलेक्शन व्हायचं त्याचं जवळपास 4 लाख करोड कलेक्शन होतं 2014मध्ये. आणि आत्ता 2024-25ला कॉर्पोरेट टॅक्सचं कलेक्शन आहे 10.4 लाख करोड, म्हणजे हे जवळपास दुप्पट वाढलं आहे. आणि इन्कम टॅक्स आपण जे भरतोय त्याचं जवळपास 4 पट वाढलेलं आहे. 4 पट लोक जास्त भरतात 2014च्या तुलनेत. तर हे आणि महागाई वाढण्याचं कारण म्हणजे महागाई कशामुळे वाढली आणि एवढं जे कर्ज वाढले, आता तुम्हीच सांगा, हे कर्ज मोदी सरकारने, भाजप सरकारने कुठं कुठं हा पैसा वापरला आहे. आणि हे जे काय 55 लाख कोटीचं 210 लाख कोटी कर्ज देशावरती झाले ते आपल्या सर्वांना मिळून फेडायचं आहे. मग त्याचे आपण GST भरतोय, आपण ज्या वेगळ्या वस्तू रोज घरात आणतो त्याच्यावरती GST भरतो, आपण जे इन्कम टॅक्स आपल्या उत्पन्नावरती इन्कम टॅक्स भरतो त्याच्याद्वारे आपल्याला ते फेडायचं आहे. आणि ते आपल्या सर्वांवरती कर्ज आहे, हे राज्यकर्त्यावरती नाही. आणि हे गेल्या काही वर्षामध्ये 2014पासून जे काही मंत्री झालेत केंद्रामध्ये, राज्यामध्ये, त्यांच्या प्रॉपर्टी पण तुम्हाला त्यांचं जे प्रतिज्ञापत्र असते निवडणूक आयोगाकडे, त्याच्यावरती तुम्हाला दिसेल की त्यांचं 2014ला किती उत्पन्न होतं, 2019ला किती होतं, 2024च्या त्यांच्या निवडणुकीच्या कागदपत्रामध्ये त्यांनी किती दाखवले, याच्यावरती तुम्ही अंदाज लावा. आणि 2014च्या नंतर मोदी सरकारने काय काय कामं केलीत ते कमेंट करून सांगा. धन्यवाद.